आज आपण भेटूया हा, नाहीतर मी तुमच्या घरच्यांना तुमच्या अफेअर बद्दल सगळं सांगून टाकी ना. मनू, हे काय ऐकतोय मी? हे सांगतायत ते खरं आहे का? मनू, मी तुझ्याशी बोलतोय. बाबा मी सांगणारच होते तुम्हाला. कधी कधी सांगणार होतीस? जे मला यांच्याकडून कळलं ना, ते तुझ्याकडून कळायला हवं होतं. बाबा माझं चुकलं. मी तुमच्यापासून हे लपवायला नको होतं, पण मी अगे किती टेन्शन घेते. मला खरं तर ना अभिमान वाटतोय तुझा. खरंच मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मला सगळं सांगितलंय. काय सांगितलं बाबा? हेच की यांनी तुला भेटायला बोलवलं होतं फोनवरून एकटीला, पण तू सांगितलंस की मला भेटण्याआधी तुम्ही माझ्या वडिलांची परवानगी घ्या म्हणून. खरंच मिस मानसी, मला तुमचा हा जो स्वभाव आहे ना, हा फार आवडतो. बाबा, हा सगळा तुमच्या संस्काराचा परिणाम आहे. काय वरघोडे, बघितलत ना किती सुसंस्कृत मुलगी मिळाली तुम्हाला बायको म्हणून. मी तुम्हाला काय म्हटलं, आमच्या मिस मानसीच नाही, आमचं अख्खं कुटुंब लाखात एक आहे. खरंय तुमचं. अशी मुलगी मला बायको म्हणून मिळते म्हटल्यावर भाग्यच म्हणावं लागेल मला माझं. चला मी निघतो. अहो असं काय, चहा घेऊन जा ना. हो, एवढा आग्रह करताय तर. तरी मला निघावं लागेल, मला ना एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. अहो पटकन करते मी. हा बसा. आता आई एवढा आग्रह करतेच आहे तर मग थांबा. करा तुमची मीटिंग कॅन्सल. आईच्या हाताला काय चव आहे माहिती, एकदा पिऊन बघा आईच्या हातचा चहा. काय थांबताय? तर तुम्ही सुद्धा म्हणताय तर मग. नाही मला निघावंच लागेल. हो मला ना खूपच इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मला उशीर होतोय. हा मी निघतो. मिस मानसी, सोडून द्या. हो जा. तुम्ही या ना, बसा. हा थँक्यू सोडल्याबद्दल. अरे अनिकेत, तू आणि इथे? मी आई आहे का बघायला आलो होतो. अरे आई काम करून कधीच गेली. हो का? बरं मी तुमच्याकरता चहा करून आणते. आई अगं. नाही पण थांब तू. तर मी एक नोटीस देतो, तेवढी नोटीस बोर्डावर लाव बरं. आणि सगळ्यांना सांग की या वेळेस होळी ही कोरड्या रंगाने खेळायची आहे, पाण्याची नासाडी मला चालणार नाही. देतो.
ठीक आहे. हा, लावा मात्र तिथे. हा. बरं झालं तर तुम्ही आलात ते. हो. मला एक सांगा, उद्या काय करतात तुम्ही? का हो? नाही, आणि काहीही करत असाल ना तर कॅन्सल करायचं. कारण काय माहितीये का, उद्या सोसायटीवाले ना रंगपंचमी साजरी करणार आहे. तर तुम्ही आमच्या घरचेच आहात. तर एक हात जोडून विनंती आहे की तुम्ही उद्या या सेलिब्रेशनला येताय. बाबा विनंती काय करता आणि हात काय जोडताय तुम्ही? तुम्ही अजिबात विनंती वगैरे करायची नाही. तुम्ही ऑर्डर करायची आणि मी ती फॉलो करणार. बाबा मला खरंच खूप आवडेल हो तुम्हा सगळ्यांबरोबर रंगपंचमी साजरी करायला. असंही माय नेम इज अँथनी गोंजाल्विस, मैं दुनिया में अकेला हूं. आजपर्यंत कधीच माझ्या फॅमिली बरोबर असा मी कुठलाच सण साजरा केला नाही हो. मला खरंच खूप आवडेल माझ्या या कुटुंबाबरोबर रंगपंचमी साजरी करायला. हो सर, हो. मला नक्की कळवा इंटरव्ह्यूचं. मला तुमच्या कंपनीत काम करायला नक्की आवडेल. खरं तर मी चांगल्या संधीच्या शोधात आहे. थँक्यू सो मच सर. येस, नक्की कळवा. कोण होतं? अगं मी एका वेबसाईट वरती माझा बायोडेटा अपलोड केला होता. त्यांच्याकडून कॉल आला होता मला. अरे वा, इंटरव्ह्यूचं कळवणार आहेत. मस्तच. पण ताई तुला करायचंय ना हा जॉब? अगं म्हणजे आपल्या घरची सध्याची परिस्थिती. असं नाहीये मनू. अगं मला खरंच करायचा आहे जॉब. खर तर बाबांशी कसं बोलू तेच कळत नव्हतं. मनू, मला एका वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. मी घरी नसताना आईचं कसं होईल ग? अगं तू नको काळजी करू. आणि उषा आहे ना माझ्या मदतीला. आई, उषा मावशी कुठे? बाबा तिला म्हणाले की तू येऊ नकोस कामावर म्हणून ती अजून रागावली नाहीये ना ग? तो विषय तिने कधीच सोडून दिला. आणि उषा हे काम सोडून कधीही जाणार नाही. पण कुठे आहेत उषा मावशी? अगं काय माहितीये का, होळीच्या निमित्ताने तिला पुरणपोळ्यांची ऑर्डर आली. मग मीच तिला म्हंटल की घे ऑर्डर, 4 पैसे मिळतील ना ग तिला. पण खरं सांगू का, खूप काळजी वाटते ग. एवढ्या सगळ्या पोळ्या ती एकटी कशा करेल? मेघा, तू जा ना तिच्या मदतीला. हं? आई, मी काय म्हणत होते, मनूला जाऊ दे ना प्लीज. मला अगं ते जॉबचं बघायचंय ना. हो आई, मी जाते ना. अगं कोणीही जा, पण जा म्हणजे झालं. लगेच जाते आई. हो, मी करते. किंचाळे बाबा आले रे आले, नीट वाट रे. किंचाळे बाबा आले रे आले. आले रे आले. अरे बाबा, हे काय रमलायस तू? वाट जरा चांगलं, बारीक वाट, बारीक वाट. हे बारीकच वाटतंय. आता याच्याहून बारीक वाटलं ना तर पुरण दिसेनासं होईल. हा, येडा समज मला, काय पण बोलतो. आणि आई, आपल्या घरात मिक्सर असताना हे पुरण पाट्यावर का वाटायचंय? आग लावते मिक्सरला, काय कामाचं नाही मिक्सर. असं पाट्यावर ना असं बारीक वाटायला पाहिजे, हाताची चव उतरते त्याच्यामध्ये. मला सांगा निकेत, जेवणाला चव नसेल तर जेवणाला अर्थ आहे का? आहे का? हा, चल चल, नाही वाट वाट, चांगलं वाट. हो गो बाई, माझ्या घराचं माप ओलांडून आलीस तू.
उषा मावशी नमस्कार करते. अरे रे, असू दे ग, असू दे. मी आवडते ते. नको, राहू दे ग, राहू दे. ज्या घरात जाशील ना त्या घराची भरभराट करशील. पण आता ते आपल्याच घरात आली आहे. अरे लग्न करून ज्या घरात जाईल त्या घराची भरभराट म्हणते मी. काय ग, काय काम काढलंस? उषा मावशी आईने मदत करायला पाठवलंय. आपण दोघे मिळून करूया पोळ्या. अगो बाय माझी मनी माऊ, किती ग गुणाची. हा? बघ सोड ग. मी सोन का आई, एवढ्या वेळ मी जे पुरण वाटते त्याचं तुला काहीच नाहीये का? अगं नाही रे, नाही. गणपती माझा गंमत केली रे. तुला सांगू का म्हणू, मला खूप मदत करतो ग माझा अनिकेत. तो ना त्याच्यामुळे मी 4 घरची धुनी भांडी करू शकते. खरं सांगते. तवा तापला. ये 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 लवकर. अगं करते मी, बस ना तिकडे. नाही मला पण तुझ्यासारख्या पुरणपोळ्या शिकायच्या आहेत. काय झालं रे? काही नाही. लवकर आण आता पुरण. हो. जितकं नाजूक हाताने करशील ना तितकी पोळी झकास होते. आई, हा? हे घे पुरण. अगं बाय ग, माझ्या लेकराने एवढं पुरण वाटलं. अगं अगं काय झालं? काय सांगायचंय? मला वाटलं तू असं केलं म्हणून मला काहीतरी सांगायचंय. आई, एक गोळा मी पण करतो. ए, नको रे बाबा, नको ना मला. तू नाही, हो. अरे नाही रे, हे पोरांचं काम. तुला काय येणार आहे? तू जा बरं. हे पोरग ना मला लय त्रास. तू जा तिकडे, बस. आई. बस तिकडे बस. हे बघ आता ना, ही समजलं ना तुला कशी लाटायची ती? अलगद लाट. हा. घे तर मी लाट. बघ बघ. हा? अशी. खरं सांगू म्हणू, मी ठरवलं होतं माझ्या स्वयंपाकघरात फक्त माझी सूनच येईल. पण तू कधी माझ्या स्वयंपाकघरात आली आणि हे स्वयंपाकघर आपलंसं केलं मलाच कळलं नाही. लाट लाट लाट. वा आई, काय मस्त खमंग वास सुटला घरात पुरणपोळीचा. आई, खूप भूक लागलीये. लवकर दे ना. अगं बाई, हो देते देते, थांब. मी काय म्हणते, जे त्याला देऊन ये जा. आलेच. हा. ही घे. बरं, मला पुरणपोळीचा पहिला घास माझ्या बायकोच्या हाताने खायचा. आणि उषा मावशी बघेल. नाही बघत ती. तू बनवणार आहेस की नाही? कशी झाली रे? मस्त आई, तुझ्या हातची चव पुरणपोळीत अशी उतरली ग. वा वा वा. अरे मी नाही केली, म्हणून केली. तू बनवलीस? अरे गरमागरम पुरणपोळी माझ्या मनी माऊसाठी. बस इथं, बस. ये ये. हा, चल खा बाबू. हा, तू पण खा. देते मी अजून. हा,
म्हणू मला भराव. नको, मावशी बघेल. म्हणू ए माझी मनू माऊ, कशी झाली गा? मस्त झालंय आई. मस्त झालेत. तुझ्या आजची चव अगदीशी पुरणपोळीत मस्त उतरलीये. काय ग? दे इकडे. आज खूप प्रेम होतो चाललंय. तुझ्यामुळे मला सासूबाईंबरोबर पुरणपोळ्या बनवता आल्या. ओ अनिकेतला भरवता आल्या. काय 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 अनिकेतला काय? अगं म्हणजे लग्नानंतरचा माझा पहिलाच सण ना, तुझ्यामुळे तो साजरा करता आला असं. अच्छा असं आहे का? राहू दे. मग अजून काय केलं? ताई, फोन कट का केलास? एकदा बोलून तरी बघ भाऊजींशी. माझी इच्छा नाहीये बोलायची. ताई, न बोलल्यामुळे नातं आणखी तुटत जाईल ग. अजून काय तुटायचं बाकी आहे? माझ्या मनातून उतरलाय ग तो. माझी इच्छाच होत नाही त्याच्याशी बोलायची. म्हणजे कधी कधी ना हसावं की रडावं आमच्या नात्यावर हेच कळत नाही. बघ ना, आमच्या नात्याचा प्रवास असा कुठे येऊन पोचलाय बघ ना. म्हणू तुला आठवतंय? होळीच्याच दिवशी सत्यजितने मला प्रपोज केलं होतं. तुला कधीच रंग खेळायला आवडत नाही, पण त्या दिवशी मात्र रंगाने भरून गेली होतीस तू. ते सगळे रंग सत्यजितने लावले होते. असं वाटलं होतं आयुष्यात असेच रंग भरेल. बेरंग करून गेला ग माझं आयुष्य. ताई, लव्ह मॅरेज करताना वाटलं होतं आमच्यातलं प्रेम आणखी वाढेल. आपल्याला हवा तो जोडीदार मिळालाय ना, आता आयुष्य सुंदर असणार आहे. काय लग्नानंतर कळलं, हवा तो जोडीदार मिळाला पण तो हवा तसा नव्हता. म्हणून सत्यजितशी लग्न करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ग. ताई, असं नको ग बोलू. सगळं छान होणार आहे बघ. भाऊजी सुद्धा तुला हवे तसं नक्की वागतील बघ. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील ताई. आणि आपण भरू ना तुझ्या आयुष्यात रंग. उद्या तुला पहिला रंग मीच लावणार बघ. नाही मला अजिबात आवडत नाही रंगबिंग. ताई, आणि लावलास ना तर मार खाशील. चल उशीर झालाय, झोप. मी आलेच वॉशरूमला जाऊन.